गेल्या अनेक वर्ष पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली असून माजी राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतरे यांनी या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले। या निमित्ताने एनटीपी न्यूज मराठीशी बोलताना त्यांनी सविस्तर माहिती दिली। बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिलेली आहे। येणारी आगामी लोकसभा निवडणूकही तेवढ्याच प्रभावाने आणि वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे। आपल्या सोबत आज माजी राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतरे आहेत। येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं बापूंनी या परिसरातून प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात बापूंचं या निवडणुकीची पाठीमागची नेमकी पार्श्वभूमी काय ते बापूंकडून जाणून घेऊ। बापू, काय चित्र आहे आणि आपली भूमिका काय? गेले 41 वर्ष हा भारत देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि गेले 41 वर्ष हा स्वतःचा परिवाराचा सातबार असल्यासारखं भूमिका ही पवार कुटुंबियांची होती आणि त्यामुळे सर्वच मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये देखील शहर सोडून जर बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात तुम्ही दुष्काळी भागात जर सोप्यामध्ये गेला तर आजही प्यायला पाणी नाही, पण दाखवताना देशभर दाखवायचं की बारामतीसारखा विकास, फक्त शहराचा विकास म्हणजे बारामतीचं नव्हे, आज बारामतीचंच ही अवस्था आहे। पुढच्या 5 विधानसभा मतदारसंघात इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, भोर असेल, खडकवासला असेल, इथे तर कसलंच अस्तित्व कुठचाही प्रकल्प यांनी 41 वर्ष सत्ता असताना आणलेलं नाही। जे काय आणायचं केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं, ते फक्त बारामती शहरापुरतं ठेवायचं आणि लोकांना वेठीस धरायचं। अशा प्रकारची जी मानसिकता आणि प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीच्या विरोधात जरी आज अजित पवार महायुतीत आले असले तरी ते महायुतीत आले म्हणजे लगेच क्लीन झाले असातला भाग नव्हे। आणि शेवटी आज गेले 15 दिवस 1 महिना चाललं होतं की ननंद भाऊजाईची लढाई, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्राताई निवळ फक्त अजितदादांच्या मिसेस आहेत म्हणून आम्ही 6 विधानसभा मतदारसंघांनी त्यांना मतदान करायचं। कुठच्या कुठच्या तत्वात हे बसत आहे? निवळ फक्त अजित पवारांची मिसेस आहे, बायको आहेत, सौभाग्यवती आहे म्हणून तिला आम्ही मतदान करायचं, त्यांना मतदान करायचं। एकूणच जर परिस्थिती पाहिली तर बारामती केवळ पवार केंद्रित राजकारण पाहिलं जातं, परंतु येणारी जी निवडणूक आहे तर ते तुम्ही केवळ पवार कुटुंबियांना विरोध करण्यासाठी की एक तुमचं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी? माझं स्वतःचं अस्तित्व नाही, माझं लोकांचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे। आता या बारामतीत दुसरं कोणी बोलायचंच नाही, बोललं की पुणे जिल्ह्यात जरी बोललं तरी त्याची वाट लावायची, सगळ्या नेत्यांना कट करायचं, त्यांना कापायचं, त्यांचं संपुष्टात आणायचं करिअर। अशा प्रकारचे प्रकार गेले 25, 30, 40 वर्ष चाललेले आहेत। याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। पापाचा घडा भरला जातो तसा तो भरलेला आहे आता आणि त्या निश्चितपणे लोक त्याचा निर्णय घेतील। मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात असणारं जे मतदान आहे त्या मतदानाला मतदान करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उभा राहिलो। निश्चितपणे एकूणच या सर्व राजकारणात तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी बापूंनी या परिसरात जनतेचा पर्याय म्हणून या ठिकाणी बापूंनी निर्णय घेतलेला आहे। एनटीव्ही न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे, बारामती, मोरगाव।